वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ गाईज अँड वासरूच. आणि खूप दिवसापासून 6 महिन्यापासून तुम्ही ब्लॉगमध्ये बघताय की आपण लॅपटॉप घ्यायचा प्लॅन चालू होता, मॅकबुक. सो फायनली तो आज एक्झिक्यूट करतोय. आज घेऊ चाललं आता घ्यायलाच. सो लेट्स गो. डायरेक्ट मी भेटतो स्टोअरमध्ये, युनिकॉर्नच्या की व्हिनस बघू. लेट्स गो. या तो आलो आपण शॉपला. आता मध्ये जाऊ, पटकन कोणतं घ्यायचं आहे ते बघू आणि मग प्रोसेस करू. म्हटलं मला ना मेल किंवा मेसेज टाईप करून पाठवत आहे ना. कसं वाटतंय लॅपटॉप? छान आहे. सो फायनली पूजा डन. आता मंदिरात दाखवून येऊयात लॅपटॉप. लेट्स गो. गेलो आपण मंदिरात जाऊ, दाखवू लॅपटॉप आणि मग निघू. कलेश्वरला आलेलो मंदिरात. आपण लॅपटॉप दाखवला, मॅकबुक आपला, आणि आरती भेटून गेली. आरतीच्या वेळेस मी शूट नाही केलं, ब्लॉग नाही केला, पण आरती पण भेटली. आणि यार स्ट्रगल बघितलेलं माझं कपालेश्वरने, की म्हणजे जेव्हा मी आपलं झोमॅटोला डिलिव्हरी पण करत होतो नाशिकमध्ये, तेव्हा पण मी प्रार्थना करायचो की एक दिवस मॅकबुक असेल, आयफोन असेल, किंवा मग जे पण गिअर्स आहे कॉन्टेंट क्रिएशनचे, आणि कॉन्टेंट क्रिएशन मी करत राहील. मागच्या 3 वर्ष अगोदर मी हेच प्रे केले, आणि 3 वर्षानंतर ते होते, ती फिलिंगच वेगळी. आता खूप घामाचा भरलोय मी, काय काय बोलावं काय नाही मला कळत नाही. बट ठीक आहे, आता मी पहिले त्याला स्क्रीन गार्ड लावायला चाललोय, कारण एवढी मोठी महागडी गोष्ट आहे, तर पहिले ग्लास आलीच पाहिजे त्याला. म्हणून स्क्रीन गार्ड लावतो स्क्रीनला, आणि कवर घेतो, आणि मग चहा प्यायला कॉलेज रोडला मित्रांना वगैरे दाखवतो, भेटतो, आणि मग डायरेक्ट घरी परत. मम्मीला तर दाखवलं, मम्मी सोबतच आलेली. सो लेट्स गो. पहिले आपण स्क्रीन गार्ड लावू, कारण त्याची सुरक्षा इम्पॉर्टंट आहे. लेट्स गो. रात्री मंदिरातून आल्यानंतर मी व्लॉग केलाच नाही, तसंच घरी आलो, आणि नंतर त्याचे ते स्पेसिफिकेशन जे सेट करायचे होते ते करत बसलो, आणि त्यातच माझा वेळ गेला. पण ते पण पूर्ण नाही झालं ॲक्च्युली, जे आज मी करेल. पण आज ऑफिसला जायचं तर आता सकाळचे वाजले 6:30, आणि आपण निघालो ऑफिसला मुंबईला. सो रस्त्यात बघतो मी आता मला जे कन्फिगरेशन करायचे आहे त्याचे सेटअप करायचा लॅपटॉप तो करतो, कारण लागू शकतो कधी. यस. सो तो सेटअप करतो, आणि म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करू, कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करू. मुंबईला चाललो ऑफिसला, तर ऑफिसला कंटिन्यू करू ब्लॉग. सो कंटिन्यू करतो दिवसभर आज ब्लॉग. आणि रस्त्यात मी आता पहिले सेटअप करतो लॅपटॉप. गाडीत काही काम नसणार असेल तर आपल्याला ऑफिसला पोहोचत नाही तोपर्यंत 11पर्यंत पोहोचायचे. 11, 11:30, 12. लेट्स सी, बघू. मग आज दिवसभरात ऑफिसमध्ये काय करतो ते पण कॅरी ऑन करू. लेट्स गो. काल सकाळी मुंबईला ऑफिसला जाताना नंतर मी ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही. म्हणजे सकाळी ब्लॉग केला जो लास्ट डे गेला, आणि तिथून मग डायरेक्ट ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये पण मी काही शूट नाही केलं. ऑफिस झालं माझं 5, 5:30, 6ला निघालो. परत आम्ही ते लास्ट टाइम जेव्हा जिथं गेलेलो विले पार्लेला, चिपोतिले, काय बोलतात त्याला, चिपोतिले फ्राईज, आणि काय खाल्लं आम्ही दुसरं ते शॉर्मा. हां, चिपोटिले शॉर्मा आणि चिपोटिले फ्राईज, जे लास्ट व्लॉगमध्ये आपण खाल्लेले रोहनसोबत. सो तेच आम्ही परत ट्राय करायला गेलो, म्हणजे तेच खायला गेलो, भूक लागली होती तर. मग तिथून तिकडं नंतर कॅबने यायचं होतं रिटर्न. सो कॅबचा जरा इश्यू झाला, गाडी बंद पडलेली. सो त्या सगळ्या इश्यूमध्ये मी ब्लॉग केलाच नाही, कारण चार्जिंग पूर्ण डाऊन होती फोनची. सो ब्लॉग केला नाही.
मी म्हटलं कंटिन्यू करू लॅपटॉपचा व्लॉग. नो लॅपटॉप, इट्स मॅकबुक. मॅकबुकचा व्लॉग कंटिन्यू करू. बट खूप भारी फिलिंग होती यार. म्हणजे एकच मग तो व्लॉग एंड करायचा होता म्हणून म्हटलं चला आता एंड करून देऊ लक्षात आलं तर. सो कारण मला एडिट करायला बसायचं होतं आता म्हणून. सो भाई वेगळीच फिलिंग होती. खूप दिवसांपासून माझं चाललेलं की मला मॅकबुक घ्यायचा आहे. कारण जो माझा ओल्ड लॅपटॉप होता तो त्याने जीव सोडला होता भाई. खूप काही केलं मी त्याला SSD लावू किंवा एक्सटर्नल काहीतरी रॅम वगैरे ते घेऊ. पण मग 6 महिन्यापासून माझं चालू होतं. तुम्ही मागच्या मागच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल मी कंटिन्यूअस युनिकॉर्नला जात होतो, आयव्हिनसला जात होतो, क्रोमाला जात होतो आणि नुसतं बघायचो. पण मग घरी आल्यावर डिस्कस करायचो मम्मी पप्पांशी. स्वतः पण सगळे फायनान्स मॅनेज करायचो की कसं घेऊ शकतो की नाही, आता अफोर्ड करू शकतो की नाही. खूप चालू होतं पण मग काल अचानक डिसाईड केलं आणि गेलो आणि घेऊन टाकला. सो यस, घेऊन टाकला फायनली. खूप भारी फिलिंग आहे. पण तो यूज करायला येत नाही आता मला. खूप म्हणजे बेसिक गोष्टी तर येत आहे पण खूप खूप चेंजेस आहे यार त्याच्यात. खूप म्हणजे खूप ॲडव्हान्स लेवलला आहे मॅकबुक. आता हळूहळू शिकतोय मी. होईल सवय. एक 10-15 दिवसात पूर्ण येऊन जाईल मला. तसा तो बेसिक येतो. आपल्याला जी गरज आहे मला एडिटिंग आणि कोडिंग वगैरेची ती फुलफिल होते. पण त्याच्या बियॉन्ड आणि दुसरं आपलं ट्रेडिंग वगैरे. सो त्याच्या बियॉन्ड जाण्यासाठी खूप साऱ्या शॉर्ट कीज आहे त्याच्यात. खूप साऱ्या गोष्टी ज्या मला माहितीच नाही. कारण मी कधी याच्या अगोदर विंडोजच वापरत होतो आपण. मी किती जवळजवळ 7-8 वर्ष विंडोज वापरला. पहिला लॅपटॉप माझा HPचा घेतलेला. अराउंड 50,000चा होता तो. 45,000 to 50,000चा काहीतरी होता. तो पहिला लॅपटॉप घेतलेला कॉलेजला असताना आणि तोच कंटिन्यूअस वापरत आलो. जवळजवळ झाले त्याला 5-6 वर्ष, 7 वर्ष असे काहीतरी झाले आणि मग नंतर आत्ता फायनली स्विच केला आपण मॅकबुकला. आता हा भाई आरामात 10-15 वर्ष आरामात चालेल. लेट्स सी कसा चालतो. होपफुली चांगला चालेल कारण खूप पॉवरफुल आहे आणि अल्सो काय ते 512 GBचं आहे स्टोरेज. सो 512 इज मोर दॅन इनफ. मी काही त्याच्यात एकदम हाय लेवलचं काही करणार नाही. गेमिंग वगैरे तसलं काही नाही आपलं. फक्त एडिटिंग वगैरे, अपलोड, यूट्यूब व्लॉग्स आणि दुसरी गोष्ट ट्रेडिंग आणि कोडिंग तर मिनिमल कंपनीच्या लॅपटॉपवर करतो आपण. पण थोडीफार आपली पर्सनल प्रॅक्टिससाठी कोडिंग वगैरे रिक्वायर असते. सो तेवढी करेल. सो हेच होतं या व्लॉगमध्ये. एकच सांगेल भाई स्वतःवर ट्रस्ट करा. होतं. थोडा वेळ लागतो. 6 महिने मी खूप ट्राय केलं की आता घेईल तेव्हा घेईल. फायनान्स मॅनेज केले, पैसे जमवत होतो. सगळं काही केलं पण फायनली घेऊन टाकला. डायरेक्ट जाऊन घेऊन टाकला जेव्हा मॅनेज झालं सगळ्या काही गोष्टी. म्हणून हे मॅनिफेस्ट केलं होतं मी खूप 4-5 वर्ष अगोदर. ते सगळं कनेक्टिंग द डॉट्स होते आता की जे मी बोललेलो ते आज कुठेतरी कंप्लीट होते एक एक गोष्ट. सो अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अपकमिंग व्लॉग्समध्ये येतीलच, ज्या मी करतोय, ज्या फायनल स्टेजला आलं आहे ऑलमोस्ट आणि त्या बनल्यानंतर तुमच्यासमोर मी आणेलच नक्कीच. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून द्या, कमेंट करा, शेअर करा यार खूप जास्त आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. खूप थोडंसंच राहिलं आहे 1K साठी. 2 वर्षांची मेहनत आहे. 2 वर्षापासून ब्लॉग्स बनवते. बट आय नो माझी कन्सिस्टन्सी ब्रेक होते. खूपदा मी बोलतो की मी कन्सिस्टंटली ब्लॉग बनवेल, सगळं काही करेल. पण ठीक आहे, काहीतरी चांगलं होणार असेल पुढे म्हणून मग मला आता हा स्ट्रगलिंग फेज चालू हेच मी मानतो. आणि यस, करत जातोय मी माझे व्लॉग्स. मला माहिती आहे मी काही नंबरसाठी करत नाही हे सगळं. हे माझी फॅशन आहे. मला व्लॉगिंग आवडतं. सो मे बी काहीतरी मोठं होणार असेल व्लॉगिंगमध्येच 3 वर्षांनी 4 वर्षांनी. लेट्स सी, बघू काय होतं. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. कहानी है तुझसे मेरी, है तुझ